माझ्या वर्ग 7वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी DS नेमाडे, सहाय्यक शिक्षक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, शासकीय निवासी शाळा, आपल्या सर्वांचे या वर्ग 7वीच्या क्लासमध्ये स्वागत करतो. तर चला सुरू करूया आपला आजचा क्लास. तर मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण आजचा विषय आहे आपला मॅथ्स आणि चॅप्टर नंबर 4 आपल्याला आज कव्हर करायचा आहे. आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स, म्हणजेच कोन आणि कोनांच्या जोड्या. ठीक आहे. आणि आज जो टॉपिक आपल्याला शिकायचा आहे त्या टॉपिकचं नाव आहे इंटिरियर अँड एक्सटेरियर पॉईंट्स, म्हणजे अंतर्भाग आणि बाह्य भागातील बिंदू. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे तर ॲडजसंट अँगल, म्हणजेच काय, संलग्न कोन किंवा लगतचे कोन. ठीक आहे. तर चला सुरू करूया आपला आजचा क्लास. तर बघा मित्रांनो, आपला चॅप्टर नंबर 4 आज आपण सुरुवात करत आहोत. आणि आजच्या या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा थोडं आठवायचं आहे, थोडं आपण जाणून घेऊया, माहिती करून घेऊया की जे मागच्या वर्षी आपण काय शिकलो आहे त्याबद्दल थोडक्यात आपल्याला आठवायचं आहे. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या चॅप्टरचं नाव आहे अँगल्स अँड देअर पेअर्स ऑफ अँगल्स. म्हणजे काय होते, अँगल्स म्हणजे कोन. ठीक आहे. इथं तुम्हाला दिसतंय कोन. ठीक आहे. तर हा जो कोन आहे आणि त्या कोनांच्या काय जोड्या, म्हणजे याच्यामध्ये आणखी एक जर कोन असेल, अशी एक रेष असेल, तर या रेषेला काय म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे दोन कोन आता तयार झाले आहेत, हे दोन कोन तयार झाले आहेत, म्हणजे याला पेअर्स म्हणतात. काय म्हणतात? पेअर्स म्हणजे जोड्या. ठीक आहे. पेअर्स म्हणजे काय होते? जोड्या. तर आपल्याला हे जे कोन आहेत, हे दोन कोन, हे या कोनांना काय म्हणतात? ॲडजसंट अँगल्स. ठीक आहे. तर हे आपल्याला आजच्या भागामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की इंटिरियर आणि एक्सटिरियर हे सुद्धा आपल्याला आज शिकायचं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तर आपण देऊया. ठीक आहे. तर बघा, पहिलं जे आहे इथं काय आहे, राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साईड. म्हणजे इथं जो आपल्याला अँगल दिसतोय त्या अँगलचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे. तर काय अँगलचं नाव काय आहे तर ABC, अँगल ABC. ओके. हा झाला अँगल ABC. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे बघा, राईट द नेम्स ऑफ इट्स वर्टेक्स, म्हणजे शिरोबिंदूचं नाव लिहा. ठीक आहे. शिरोबिंदू कोणता असते तर हा म्हणजे जिथं दोन रेषा काय होतात, एकत्र येतात, जोडतात. ठीक आहे. त्या बिंदूला काय म्हणतात, समजा ही एक रेष आहे आणि ही एक रेष आहे, ह्या रेषा इथं बिंदूमध्ये जोडल्या गेल्या आहेत. म्हणजे इथं तुम्हाला दिसतंय की हे AB आणि CB, ही जी AB आणि CB ही या AB या ठिकाणी काय केली, जोडलेली आहे, एकत्र आलेली आहे. त्यामुळे या बिंदूला, या B बिंदूला काय म्हणतात, शिरोबिंदू म्हणजेच वर्टेक्स असं म्हणतात. ठीक आहे. म्हणून आपण इथं काय लिहू शकतो की नेम ऑफ वर्टेक्स काय आहे तर पॉईंट B. ओके, B. त्यानंतर तिसरा क्वेश्चन जो आहे तो आहे आपल्याला लिहायचं, राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म्स. आर्म्स म्हणजे काय होते तर भुजा. आर्म्स म्हणजे भुजा, किंवा आपण त्याला साईड सुद्धा म्हणतो. बरोबर, साईड, भुजा किंवा बाजू. ठीक आहे. तर मग कोणत्या कोणत्या बाजू आहेत याला तर ही आहे एक बाजू, ही आणि ही, म्हणजेच AB आणि BC अशा आपण दोन बाजू लिहू शकतो. काय, आर्म, साईड. ओके, AB साईड BC असं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो, राईट द नेम्स ऑफ द पॉईंट्स मार्क्ड ऑन इट्स आर्म. म्हणजे असे बिंदू, जे बिंदू कशावर आहेत, आर्मवर आहे. ठीक आहे. मग कोणते कोणते बिंदू आहेत आर्मवर तर A, B, C. A, B, ओके, C. अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे A, B, C. तर हे जे तीन बिंदू आहेत ते कशावर आहेत तर या आर्मवर आहेत, म्हणजे भुजांवर आहेत. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या. तर हे समजलं असेल तर आता आपण थोडं पुढे जाऊ. बघा, लेट्स लर्न. चला शिकूया. काय शिकायचं आहे बघा आपल्याला पहिल्यांदा, आपल्याला आज तर
द इंटिरियर अँड एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल, हा जो पहिला पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. इंटिरियर म्हणजे काय, अंतर्भाग. ठीक आहे, अंतर्भाग म्हणजे काय, जे अँगलच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे जे प्रतल असते. ठीक आहे, इथं बघा काय म्हणताय, इन द प्लेन ऑफ द फिगर अलॉंग साईड द ग्रुप पॉईंट्स लाईक पॉईंट एन, पॉईंट M, point T, which are not on the arms of the angle, form the interior of the angle PQR. ठीक आहे, या PQR मध्ये असे काही याचा जो प्रतल आहे. ठीक आहे, याचा जो प्रतल आहे, या प्रतलामध्ये जे काय कोणते कोणते दिले आहेत, पॉईंट N, बघा पॉईंट N आहे इथं, त्यानंतर पॉईंट M आहे, पॉईंट T आहे. ठीक आहे, त्यानंतर हा पॉईंट O आहे. हे काय आहेत, हाय आर्मवर नाही आहेत. आर्मवर आहेत का, नाही आहे, तर ते आतमध्ये आहेत, म्हणजेच इंटिरियर आहेत. ठीक आहे, PQR या अँगलच्या आतमध्ये, आतच्या भागामध्ये आहेत. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या, म्हणून त्याला काय म्हणतो, म्हणजे हा जो आतला भाग आहे, हा एवढा. ठीक आहे, याच्या आतमध्ये हा जो भाग आहे, याच्या आतमध्ये आपल्याला जे पॉईंट दिसत असतील त्या पॉईंट्सला इंटिरियर पॉईंट्स म्हणतात. काय म्हणतात, इंटिरियर पॉईंट्स. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या, हा भाग आतमधला भाग. त्यानंतर बाहेरचा भाग म्हणजे हा. ठीक आहे, हा जो भाग आहे, हा या भागामध्ये जे पॉईंट्स असतील त्या पॉईंट्सला आपण म्हणू एक्सटेरियर पॉईंट्स. जसे की हा G आहे, D आहे, नंतर S आहे. हे जे पॉईंट आहेत, हे पॉईंट कोणते आहेत, एक्सटेरियर पॉईंट्स आहेत. लक्षात आलं तुमच्या. आणि जे भुजांवर आहेत, भुजांवर म्हणजे काय, जे बाजूंवर आहेत, ते कोणते आहेत, PQR. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या, त्याला म्हणतात ऑन द आर्म्स. ठीक आहे, पॉईंट्स ऑन द आर्म्स. लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, तर अंतर्भाग म्हणजे आतमध्ये असलेले इंटिरियर, याला म्हणतात इंटिरियर. आणि जे बाहेरचे आहेत, ठीक आहे, त्याला म्हणतात एक्सटेरियर. आणि जे भुजांवर आहेत म्हणजे साईडवर आहेत, त्याला म्हणतात ऑन द आर्म्स. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील तर आपण आता पुढे जाऊ. बघा, त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे ॲडजॅसंट अँगल्स, म्हणजे संलग्न कोन, किंवा आपण म्हणू शकतो त्याला शेजारचे कोन किंवा लगतचे कोन. ठीक आहे, लगतचे किंवा संलग्न म्हणजे जवळचे असं म्हणू शकतो आपण तिला. ठीक आहे, जवळचे किंवा शेजारचे. ठीक आहे, एक सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो. समजा हे एक घर आहे. ठीक आहे, काय आहे, हे घर आहे. समजा दोन घर आहेत. ओके, हे एक ओके, हे दोन घर आहेत. ठीक आहे, ठीक आहे, हे दोन घर आहेत. समजा हे एक आहे आणि हे दुसरं घर आहे. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये हे शेजारचे घर आहे, शेजारचे घर आहे, त्याला ॲडजॅसंट आपण होम म्हणू. ठीक आहे, तर याच्यामध्ये इथं ही जी भिंत दिसते तुम्हाला, ही एकच भिंत आहे, दोघांची एकच भिंत आहे. ठीक आहे, म्हणून याला ॲडजॅसंट काय म्हणतात, होम म्हणतात, म्हणजे जवळचे, एकमेकांच्या जवळचे घरं म्हणतात. ठीक आहे, आणि यांचा जो अंगण आहे, अंगण म्हणतो आपण त्याला, अंगण. ठीक आहे, हे समोरचं जे अंगण आहे, हे अंगण हे वेगवेगळं आहे. कसं आहे, वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे इथं सुद्धा तेच प्रकार आहे. बघा काय म्हटलेलं आहे तुम्हाला, लुक ॲट द अँगल्स इन द फिगर अलॉंग साईड. अँगल्स बघा, या आकृतीमध्ये दिलेले तुम्हाला अँगल्स बघायचे आहेत. ठीक आहे, तर द रे MQ इज कॉमन आर्म. यांचा MQ जो आहे हा कॉमन आर्म आहे, म्हणजेच तो काय म्हणतात त्याला, सामायिक भुजा आहे. त्या दोघांची सामायिक, ज्याप्रमाणे मी सांगितलं या घराचं हे जे भिंत आहे ते एक सामायिक आहे, म्हणजे एकच आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे ॲडजॅसंट अँगलमध्ये सुद्धा एक सामायिक भुजा असते, म्हणजे एकच असते, दोघांनी मिळून एक. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होते, अँगल BMQ अँड अँगल QMD. बघा, अँगल BMQ आणि QMD हे दोन काय झाले आहेत, अँगल तयार झालेले आहेत. व्हाईल M इज देअर कॉमन वर्टेक्स, आणि M जे आहे ही त्याचं एक सामायिक शिरोबिंदू तयार झालेला आहे. ठीक आहे, द इंटिरियर ऑफ दिस अँगल्स डू नॉट हॅव सिंगल कॉमन पॉईंट. आणि याच्या आतमध्ये कोणताही एक पॉईंट आपल्याला दिसतंय का, नाही, कोणताच पॉईंट दिसत नाही.
सच त्यानंतर दे मे बी सेड टू बी नेबरिंग अँगल्स. अशांनाच काय म्हणतात, नेबरिंग अँगल्स म्हणतात. नेबरिंग अँगल्स म्हणजे काय, तर संलग्न म्हणजे लगतचे कोण. ठीक आहे, याची भुजा जी आहे ती कॉमन आहे, या दोघांची एक कॉमन भुजा आहे. आणि हे यम जो आहे हा एक काय आपण काय म्हणू शकतो त्याला वर्टेक्स आहे, कॉमन वर्टेक्स आहे. लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर सच अँगल्स आर कॉल्ड ॲडजस्टंट अँगल. अशांना म्हणतात ॲडजस्टंट अँगल म्हणजेच लगतचे कोन. ठीक आहे, ॲडजस्टंट अँगल हॅव वन कॉमन आर्म. तर याच्या ॲडजस्टंट अँगलला एक कॉमन काय राहतो, आर्म राहतो. हा कॉमन जो आहे मी सांगतो तुम्हाला, हा कॉमन आर्म आहे. ठीक आहे, कॉमन आर्म. अदर आर्म्स लाय ऑन अपोजिट साइड्स. आणि दुसरे जे आर्म्स असतात ते अपोजिटला असतात ऑफ द कॉमन आर्म. ठीक आहे, म्हणजे हा जो कॉमन आर्म आहे याच्या अपोजिटला आहे. ठीक आहे, म्हणजे हा अपोजिटला आहे इकडे आणि हा सुद्धा इकडे अपोजिटला आहे. ठीक आहे, दे हॅव कॉमन वर्टेक्स. आणि त्यांचे सुद्धा वर्टेक्स कसे असतात, कॉमन असतात. हा जो वर्टेक्स आहे हा दोघांचा कॉमन आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. ॲडजस्टंट अँगल हॅव सेपरेट इंटिरियर्स. आणि त्यांचा जो इंटिरियर असतो, इंटिरियर म्हणजे अंतर्भाग. ठीक आहे, म्हणजे या अँगलचा आणि या अँगलचा, या दोघांचा हा अँगल आहे एक आणि दुसरा हा अँगल आहे. ठीक आहे, या दोन अँगलचे अंतर्भाग इंटिरियर्स सेपरेट असतात. कसे असतात, सेपरेट असतात म्हणजे वेगवेगळे असतात. हे मी जसं इथं सांगितलं, या घराचं हे अंगण आणि हे या घराचं अंगण आहे, वेगवेगळं अंगण आहे. ठीक आहे, त्याच प्रकारे इथं सुद्धा काय आहे, त्यांचे इंटिरियर जे असतात ते वेगवेगळे असतात, सारखं नसते. ठीक आहे, एकच अंगण नसते, दोघांना वेगवेगळं असते. त्यांनाच म्हणतात ॲडजस्टंट अँगल. लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, आणि त्यानंतर शेवटी काय म्हटलेलं आहे ते बघून घेऊ आपण. बघा, इन द गिवन फिगर म्हणजे दिलेल्या या आकृतीमध्ये, ओके, एम बी इज कॉमन आर्म ऑफ द अँगल्स बी एम डी अँड बी एम क्यू. आता बी एम डी हा अँगल आहे, सॉरी बी एम डी बघा कोणता आहे, एक मिनटं. ठीक आहे, हा बी एम डी हा अँगल आहे. अँड बी एम क्यू कोणता आहे बघा, दुसरं आहे ना, सांगतो तुम्हाला. हा इथूनच घेतला आहे बी एम क्यू. आता या दोघांचा, आता बघा हा एक अँगल झाला, ओके, आणि हा एक अँगल झाला. ओके, या दोघांचा जे आपण काय म्हणू शकतो, हवेर दे आर नॉट ॲडजस्टंट अँगल. ते ॲडजस्टंट अँगल आहेत का, नाही. का नाही आहेत, कारण दे डू नॉट हॅव सेपरेट इंटिरियर्स. कारण त्यांना सेपरेट इंटिरियर्स नाही आहे. ठीक आहे, का नाही आहे, कसं नाही आहे बघा. हा अँगल आहे, एक पहिला अँगल घेतला आपण आणि दुसरा जो अँगल घेतला हा घेतला. ठीक आहे, बी एम क्यू. ओके, बी एम डी घ्यायचा पहिल्यांदा आपल्याला बी एम डी. ओके, बी एम डी हा अँगल झाला. म्हणजे या एका घराचं तर हे एवढंच झालं, एका घराचं जे इंटिरियर आहे हे एवढं झालं. ठीक आहे, या बी एम डी या घराचं जे अंगण आहे हे आपण एवढं झालं असं गृहीत धरू शकतो, बरोबर. त्यानंतर दुसरा जो अँगल आहे तो हा सांगितला बी एम क्यू. कोणता सांगितला, बी एम क्यू. हा दुसरं घर, हे दुसरं घर आहे समजून घ्या. ठीक आहे, मग या दोघांचं वेगवेगळं अंगण आहे का, नाही आहे, कारण याचंच तर हे एक मोठं अँगल आहे. ठीक आहे, हे एवढं जे अंगण आहे या बी एम डीचंच आहे. मग याचं वेगळं आहे का, नाही आहे. त्याच्यामुळे हे जे अँगल आहेत हे ॲडजॅसंट नाही आहेत. लक्षात आलं तुमच्या. समजलं तुम्हाला. इझी आहे, खूप सोपं आहे. फक्त आपल्याला काय बघायचं आहे की त्यांचं जे इंटिरियर आहे तो इंटिरियर एक वेगवेगळं आहे का बघायचं आहे. ठीक आहे, सेपरेट पाहिजे आपल्याला. सेपरेट असेल तर ते जे अँगल आहे ते ॲडजॅसंट अँगल होतात. लक्षात आलं. ठीक आहे, झालं. समजलं असेल तर आता आपण थोडं पुढे जाऊ. बघा इथं काय तुम्हाला काय समजलं, नाव आय नो म्हणजे मला काय समजलं आता. टू अँगल्स विच हॅव कॉमन वर्टेक्स म्हणजे दोन अँगल्स
ज्यांचे वर्टेक्स जो असतो तो कसा असतो, कॉमन असतो. इथं वर्टेक्स कॉमन आहे अँड कॉमन आर्म, आणि त्यांचा आर्म जो असतो तो काय असतो, कॉमन असतो, म्हणजे सारखा, म्हणजे एक सामायिक असतो. त्यानंतर सेपरेट इंटिरियर्स, आणि त्यांना इंटिरियर्स जे असतात म्हणजेच अंतर्भाग जे असतात ते कसे असतात, सारखे वेगवेगळे असतात, सेपरेट असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, ॲडजसेंट अँगल्स असे म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? तर अशा प्रकारे आपल्याला हे आज काय समजलेलं आहे की ॲडजसेंट अँगल म्हणजे काय. ठीक आहे, 2-3 गोष्टीवरून आपल्याला समजते. पहिलं म्हणजे याचा जो वर्टेक्स असतो तो कॉमन असतो, त्यानंतर याचा आर्म जो असतो तो सुद्धा कॉमन असतो, आणि याचा जो इंटिरियर असते या दोघांचा इंटिरियर वेगवेगळा असतो. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे, समजलं असेल तर आता आपण पुढे जाऊ. प्रॅक्टिस सेट 15 आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे, तर प्रॅक्टिस सेट 16मध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे. प्रश्न आहे, क्वेश्चन इज ऑब्झर्व द फिगर, म्हणजेच आपल्याला फिगरला काय करायचं, ऑब्झर्व करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. अँड कम्प्लीट द टेबल अँगल फॉर अँगल AWB. AWB हा जो अँगल आहे याला या अँगलच्या संबंधित असलेले जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहे. ठीक आहे, प्रश्न आपल्याला बघा इथं काय सोडवायचं आहे, पॉईंट्स इन द इंटिरियर, म्हणजे आतमधले म्हणजे अंतर्भागामध्ये असलेले जे पॉईंट्स आहेत ते लिहायचे आहेत. ठीक आहे, तर पॉईंट मग आतमध्ये कोणते कोणते आहेत, हे 4 जे पॉईंट आहेत ते आतमध्ये आहेत म्हणजे इंटिरियर आहेत. मग त्याचे आपण नाव लिहून घेऊ. काय आहे, N, ओके, त्यानंतर R, त्यानंतर N, त्यानंतर C. ठीक आहे, हे झाले पॉईंट N, पॉईंट R, पॉईंट N आणि पॉईंट C. त्यानंतर क्वेश्चन नंबर इथं काय दिलं आहे बघा, पॉईंट्स इन द एक्सटिरियर. एक्सटिरियर म्हणजे काय, जे बाहेर आहेत, बाह्य भागामध्ये आहेत. ठीक आहे, बाह्य भागामध्ये जे याच्यावर नाही आहेत, याच्यावर पाहिजे का आपल्याला, नाही, म्हणजे भुजांवर नाही पाहिजे, साईडवर नाही पाहिजे आपल्याला, साईडच्या बाहेर. ठीक आहे, मग साईडच्या बाहेर कोणते कोणते आहेत बघा, हा एक दिसतोय तुम्हाला, हा एक दिसतोय, त्यानंतर हा W आहे का, नाही, हा W त्याच्या वर आहे. त्यानंतर G नाही आहे, हा आहे आपला Q, आणि हा V आहे आणि Y आहे. हे एवढे आपल्याला घ्यायचे आहे. लक्षात आलं? ठीक आहे, तर आपण ते लिहून घेऊ. इथं C आहे. ठीक आहे, आता आपल्याला लिहायचं आहे पॉईंट्स ऑन एक्सटिरियर. ठीक आहे, पॉईंट पहिला आपण घेऊ पॉईंट T. ओके, त्यानंतर पॉईंट U. ओके, त्यानंतर पॉईंट Q, त्यानंतर पॉईंट V, त्यानंतर पॉईंट शेवटचा आहे Y. ठीक आहे, तर हे झाले आपले 5 पॉईंट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे पॉईंट्स ऑन आर्म्स ऑफ द अँगल्स, म्हणजे अँगलच्या भुजांवर असलेले बाजूंवर असलेले पॉईंट्स कोणते कोणते आहेत. तर पहिला आहे हा A, दुसरा आहे हा W, त्यानंतर तिसरा आहे हा G, त्यानंतर चौथा आहे हा B. ठीक आहे, 4 पॉईंट आपल्याला लिहायचे आहेत. पहिला पॉईंट A लिहू आपण. ओके, पॉईंट A, त्यानंतर पॉईंट W, त्यानंतर पॉईंट G, त्यानंतर पॉईंट B. ठीक आहे, तर हे आहे आपलं प्रॅक्टिस सेट 15 मधला पहिला क्वेश्चन. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आता आपण पुढचा क्वेश्चन जो आहे तो सोडून घेऊ. ठीक आहे, तर लिहायचं असेल तर तुम्ही हे लिहू शकता. बघा, क्वेश्चन नंबर 2 आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 2, नेम द पेअर्स ऑफ ॲडजसेंट अँगल इन द फिगर बिलो. म्हणजेच काय करायचं, पेअर म्हणजे जोड्या लिहायच्या, ॲडजसेंट अँगलच्या जोड्या लिहायच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे लगतचे कोण, म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की घरं जे असतात, ठीक आहे, हे 2 घरं जे आहे त्या 2 घरांचं आपल्याला कोणते कोणते ॲडजसेंट अँगल आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. ओके, हे एक घर आहे, समजा हे एक घर आहे, हे एक घर आहे. ओके, पुन्हा सांगतो मी तुम्हाला, ज्याप्रमाणे इथे ही 3 घर आहेत समजा. ओके, हे एक आहे, हे एक आहे आणि हे एक आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कोणतं घर आता हे या घराशी जवळचं घर हे आहे. ठीक आहे, त्यानंतर या घराचं जवळचं घर हे आहे. ठीक आहे, त्यानंतर या घराच्या जवळचं घर हे आहे, या घराच्या जवळचं घर हे आहे. त्याचप्रमाणे इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की जवळचं कोणते अँगल्स आहेत एकमेकांच्या जवळचे ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला समजलं असेल तर आता आपण इथं लिहून घेऊ. ठीक आहे, तर पहिला अँगल लिहू आपण याच्यामधला. आता पहिला BN
ए एन बी घेऊ आपण, ए एन बी. ठीक आहे, अँगल ए एन बी अँड अँगल, याच्या जवळचा अँगल कोणता आहे, तो कोणतं घर आहे ते याच्या जवळचा कोणतं आहे, हे पण आहे आणि हे पण आहे, बरोबर. म्हणजे दोनपैकी एक कोणतं पहिल्यांदा लिहून घेऊ, त्यानंतर दुसरं लिहू आपण. ठीक आहे, मग हे जे हा जो हे जे घर आहे किंवा हे जे अँगल आहे, याचा जवळचं जे घर आहे शेजारचं हे इकडचं आहे, म्हणजे बी एन सी घेऊ आपण. ठीक आहे, ए एन बी आणि अँड बी एन सी अँड अँगल बी एन सी, हे झालं. त्यानंतर अँगल बी एन सीचं घेऊ आता. अँगल बी एन सीच्या जवळचा जो आहे तो हा आहे, किंवा हा पण म्हणू शकतो आपण, पण तो आपण घेतलेला आहे. ठीक आहे, बरोबर. मग बी एन सी, अँगल बी एन सी अँड अँगल कोणता आला त्याच्या जवळचा ॲडजसंट, तर ए एन सी, अँगल ए एन सी. आता अँगल ए एन सीच्या जवळचा कोणता आहे, या अँगल ए एन सीच्या जवळचा हा अँगल आहे. ठीक आहे, मग तो घेऊ आपण, म्हणजेच अँगल ए एन सी याचा कोणता आहे, अँगल ए एन बी, अँगल ए एन बी. ओके, तर हे आहेत एकमेकांचे ॲडजसंट अँगल. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे, समजलं असेल तर आपण आता क्वेश्चन हे जे दुसरा जो आहे हा सोडवून घेणार आहोत. ठीक आहे, याच्यामधली दुसरी आकृती सोडवणार आहोत. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये आता हे एक घर आहे असं समजा, याच्या लगतचं म्हणजे जवळचं घर कोणतं आहे हे असू शकते का, नाही, कारण याचा कॉमन वर्टेक्स सारखा आहे का, नाही. याचा वर्टेक्स जो आहे हा आहे आणि याचा वर्टेक्स जो आहे तो क्यू आहे, त्याच्यामुळे हे जवळचे नाही आहेत, म्हणजे ॲडजस्टंट नाही आहेत. मग याचा ॲडजस्टंट म्हणजे हा असू शकतो, कारण त्याचा वर्टेक्स जो आहे सारखा हा आहे कॉमन वर्टेक्स त्याचा, आणि त्याची कॉमन भुजा म्हणजेच कॉमन साईड, कॉमन आर्म जो आहे हा आहे या दोन्ही घराचा. ठीक आहे, म्हणजे हे एक घर आणि हे एक घर. लक्षात आलं तुमच्या? ॲडजसंट अँगल्स आहेत इथं दिसले, दोन अँगल, एक पी क्यू आर इथं लिहू शकतो. मग आपण अँगल पी क्यू आर अँड अँगल कोणता आहे, अँगल पी क्यू टी. ओके, पी क्यू टी. ठीक आहे, तर हे आहे दुसऱ्या आकृतीचं उत्तर. ठीक आहे, ॲडजसंट अँगल. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे, हे लक्षात आलं असेल, समजलं असेल तर आता आपण पुढं घेऊ. तुम्हाला लिहायचं असेल तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, तर हा होता आजचा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिरियर पॉईंट्स, एक्सटिरियर पॉईंट्स ऑन द आर्म्स आणि त्यानंतर ॲडजसंट अँगल हे आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, तर थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.